देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। प्रथम मी भारतीय जनता पार्टी तुळजापूरचा तालुका अध्यक्ष म्हणून आणि सर्वांचा सहकारी म्हणून आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषद मध्ये मी स्वागत करतो। पत्रकार परिषदेला थोडासा वेळ लागला, त्यासाठी मी पुनश्च एकदा आमच्या सर्वांच्या वतीने आपली मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि आजचा हा देश आताच जसं की विशाल भाऊनी सांगितलं, उद्या सकाळी 11 वाजता तुळजापूर शहरातून सर्व शहरातील माता भगिनी, आबाल वृद्ध, सर्व पुजारी, व्यापारी, सर्व नागरिक, सर्व युवक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई जगदंबेच्या आशीर्वादानं जे निवडून आले लोकनियुक्त विनोद पिटूभैया गंगणे नगराध्यक्ष यांचा उद्या पदभार उद्या सकाळी होतोय। आणि उद्या सकाळी आपण शहरातील सर्वांनी जो विकास आहे, तो विकासाची जी घोडदौड आहे, माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुळजापूर शहराचा जो कायापालट यापुढे होणार आहे आणि ज्या आशेने या तुळजापूरच्या जनतेने त्यांना नगराध्यक्षपदी बसवलंय, त्याचा कारभार उद्यापासून सुरू करण्यासाठी तुळजापूर शहरातील सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं हे आवाहन करण्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे आणि जनतेचे आभार मानण्यासाठी सुद्धाची ही पत्रकार परिषद आहे। उद्या सकाळी 11 वाजता हा पदग्रहण सोहळा होईल। त्यानंतर संध्याकाळी बोंबले हनुमान इथं सुद्धा एक सत्कार सोहळा पिटूभैयाच्या मित्र परिवारांच्या वतीनं विशालभैया छत्रे यांच्या वतीनं आयोजित केला आहे। तिथं सुद्धा सर्वांनी, सर्व सहकार्यांनी, सर्वांनी नागरिकांनी उपस्थित राहावं हे आवाहन करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। आणि मी आई जगदंबेला प्रार्थना करतो की ज्या आशेने आणि ज्या उमेदीने आज पिटूभैया पदभार स्वीकारणार आहेत, उद्या त्यांना आई जगदंबा निश्चित ऊर्जा देणार आहे आणि या तुळजापूर शहराचा नावलौकिक जो अगोदरच आहे तो दुप्पट होणार आहे, तिप्पट होणार आहे। येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधा या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहेत। जसं की आमच्या संपूर्ण प्रचाराच्या यंत्रणेच्या दरम्यान आमच्यावरती अनेक त्या ठिकाणी विरोधकांनी जे काय बोलायचं ते बोलले, परंतु आमच्या सर्व नगरसेवकांचा, पिटूभैयांचा आणि राणादादांचा सिंगल अजेंडा होता विकास। आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरच जनतेने पिटूभैयांना नगराध्यक्ष आणि सर्व आमच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी निवडून दिले। मी आशा व्यक्त करतो की आमच्या सर्व टीम कडून आपल्या सर्वांच्या अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होतील आणि या निमित्तानं सर्व उपस्थित असणारे आमचे सहकारी, सर्व युवक, सर्वांचं देखील या पत्रकार परिषद आणि सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आणि मी सचिन भैया, माजी नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे। सर्व पत्रकारांचे मी मनापासून स्वागत करतो, कारण नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी आमची जी बाजू चांगल्या पद्धतीनं मांडले, त्याच्याबद्दल आमच्या सर्व टीमच्या वतीनं मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देतो। कारण काय गोष्टी इलेक्शन मध्ये आरोप प्रत्यारोप होत होते, पण खरी बाजूचे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं आम्हाला बरोबरचे यश आले। पहिलं, दुसरं, तिसरं नव्हतं, हे 4थं यश माननीय आमदार दादा यांच्या नेतृत्वाखाली आलेलं। तेवढंच हे सत्य आहे की राणाचं तुळजापूरवरचे लक्ष आणि आपल्या तुळजापूरचे जे प्रेम आहे, त्या प्रेमाच्या जीवावरच मी या इलेक्शन मध्ये आमची टीम सर्व चांगल्या बहुमत मताने आम्ही निवडून आलेलो। त्याचमुळं उद्या नगरपालिकेमध्ये पदभार घेऊन
तुळजापूरच्या सेवेसाठी आमची टीम व मी उद्यापासून सुरुवात करणार आहोत. बाकीचं जे असेल ते उद्यापासून आपल्या सूचनेप्रमाणे नागरिकाच्या सूचनेप्रमाणे आमच्या प्रत्येक वार्डातले नगरसेवक आणि जे आमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते आमच्या प्रेम करणारे युवक मित्र ज्या युवकांनी ही खरं इलेक्शन आम्हाला जिंकण्यासाठी खरी मदत केली त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि तुमच्या जी युवकांचं जे प्रेम आमच्यावर लागलेलं आहे ते 100% रामदासाच्या माध्यमातून तुळजापुरातून जे लोकांना जी अपेक्षा आहेत ते आमची सर्व टीम उद्यापासून कामाला सुरुवात करून पूर्ण करणारच आहे. कारण दादांचा जी तुळजापूरची प्रेम आहे ते आपल्याला ते साकारात करून लोकांना सेवा देण्याचा जी प्रयत्न आहे त्यामुळे उद्यापासून आपल्या सूचनेप्रमाणे आमच्याकडून काय जी मुली आहेत ते तुम्ही भरून काढाव्या. आम्हाला जी चांगलं काम करण्यासाठी तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करावं. ह्याच्या आधी काय झाल्या असतील चुका ती सुद्धा आपल्या माध्यमातून लोकांनी आम्हाला त्याच्या पुढे जाऊन प्रेम दिलेलं आहे. त्यामुळं आपलं उद्या येऊन आपण कामाला जी सुरुवात करत त्यासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी यावं. मित्रप्रमाणे सगळ्यांनी उपस्थित जाऊन कार्यक्रमाची शोभा एवढं आपल्याला निमित्त बोलतो. आनंददादा कल्ले मित्र परिवाराच्या वतीनं नगर परिषद 2025च्या अनुषंगाने जे सार्वजनिक निवडणूक झाली जनतेच्या विश्वासावर जनतेच्या साथीवर जे नगराध्यक्ष म्हणून जे नवनिर्वाचित निवडून आलेले आहेत विनोद पिटूभाई गंगणे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्काराचं आयोजन आनंददादा कल्ले मित्र परिवार यांच्या वतीनं आज इथं होत आहे. तसेच पत्रकार परिषदच्या माध्यमातून सर्व शहरवासियांना मी आवाहन करू इच्छितो की तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून व आमचे नेते विनोद पिटूभाई गंगणे यांच्या माध्यमातून उद्या 29 तारखेला सर्वांचे लाडके तुळजापूर शहराच्या सर्व जनतेच्या मनातील नगराध्यक्ष विनोद पिटूभाई गंगणे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. सर्व शहरवासी यांना मी विनंती करतो की आपण या ऐतिहासिक सोहळ्यास व सर्वच नगरसेवक टीम नगराध्यक्षांना शुभाशीर्वाद देण्यासाठी नगर परिषद कार्यालय येथे आपण आवर्जून उपस्थित राहावं व तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आपण आपल्या शुभेच्छा द्याव्या. आमदार राणादादांच्या माध्यमातून तुळजापूर शहराचा कायापालट होतच आहे, विकासाची गोडधोड होतच आहे. त्याच्यामध्येच गेली 4 वर्षापासून प्रशासन राज्य होतं ते कुठेतरी नवनिर्वाचित नगराध्यक्ष लोकायुक्त लोकांच्या माध्यमातून जे निवडून आले ते नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुळजापूर शहराचा विकास कायापालट होणार आहे. आपल्या सर्व शहरवासियांची पत्रकार बांधवांची उपस्थित असावी, आपल्या शुभेच्छा असाव्या एवढंच मी या क्षणी बोलतो. थांबतो. जय जय.